आम्ही घडवितो उद्याचे भविष्य. इंजिनियर डॉक्टर स्पर्धा परीक्षेद्वारा अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करून देणारी, पलूस तालुक्यात सातत्याने निकाल देणारी एकमेव अकॅडमी म्हणजे श्री समर्थ IIT आणि मेडिकल अकॅडमी पलूस. 10वी नंतर आपल्या मुलांसाठी अकॅडमी शोधताय तर आजच संपर्क करा. कराडची सुप्रसिद्ध श्री अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने श्री समर्थ IIT अँड मेडिकल अकॅडमीमध्ये JEE नीट MHCET साठी प्रवेश मर्यादित, माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण. तर मग आपल्या मुलांसाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने आयुष्यात यशस्वी व्हावं, उंच भरारी घ्यावी असं वाटतं. मात्र योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि अचूक निर्णयांचा अभाव असल्यास प्रचंड मेहनत करूनही अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न अपूर्णच राहतं. हीच गरज ओळखून शिकलगार जमात ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती सांगली जिल्हा शिकलगार जमात ट्रस्टचे अध्यक्ष याकूब करीम शिकलगार यांनी केल्या. 3 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता पंचायत समिती सभागृह विटा येथे होणारे हे शिबिर विद्यार्थ्यांच्या भविष्यास नवी दिशा देणारे ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया शिकलगार जमातचे अध्यक्ष नौशाद याकूब शिकलगार उपस्थित राहणार आहेत. सांगली जिल्हा मुस्लिम शिकलगार जमात ट्रस्टच्या सहकार्याने होणाऱ्या या शिबिरात सुप्रसिद्ध प्रेरक वक्ते व प्लेसमेंट ऑफिसर तौहीद मुजावर तसेच अर्थतज्ञ, लेखक व अभ्यासक संजय ठिगळे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार असून विद्यार्थ्यांना करिअर निवड, शिक्षणातील संधी तसेच आयुष्यात योग्य निर्णय घेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष याकूब करीम शिकलगार यांनी भावनिक आव्हान करत सांगितलं की पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक योग्य पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे आहे. हे शिबिर केवळ मार्गदर्शनाचे नाही तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. पालक व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, आपले भविष्य घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे असे आवाहन आयोजकांनी केले. हे शिबिर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लिंगरे.